नमस्कार मित्रांनो. आपण आजच्या टॉपिकमध्ये बँकिंग हा चॅप्टर घेणार आहे. बँका जो चॅप्टर आहे तो आपण घेतला नव्हता, आर-बी-आय डायरेक्ट चॅप्टर घेतला होता. तर आर-बी-आय हा चॅप्टर आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. त्याची प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर आर-बी-आयमध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या होत्या. तर त्याच्या आधी बँका हा जो आहे तो एक सब पॉईंट आहे एका चॅप्टरमध्ये. तर आज बँकामध्ये भारतातील बँकांचे प्राथमिक वर्गीकरण व्यापारी बँका आणि सहकारी बँका असे केले जाते. तर व्यापारी बँकांचे वर्गीकरण जे आहे ते सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील आणि खाजगी क्षेत्रातील बँका अशा दोन प्रकारामध्ये केले जाते. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आपण पहिल्यांदा घटक बघणार आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये टोटल आता 12 सार्वजनिक बँका आहेत, ज्याचे जाळेदी आहे ते देशभर पसरलेले. त्यापैकी एक स्टेट बँक असून 11 जे आहे ते राष्ट्रीयकृत बँका आहेत. तर 43 बँका आहेत ते जाळे क्षेत्रापुरती मर्यादित आहे. या बँकांना प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक्स (RRB) असं म्हणतात. आता या बँकांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकारचेच भांडवल असल्यामुळे त्यांनाही जे आहे ते सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हटले जाते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची जर संख्या बघितली तर 12 अधिक 43 अशी 55 टोटल होत आहे. तर त्याच्यानंतर खाजगी बँका आपण कन्सेप्ट बघणार आहे. खाजगी बँका म्हणजे कोणत्या? तर भारतातील खाजगी बँका ज्या आहेत त्या 41 बँका या भारतातील खाजगी बँका आहेत. त्यापैकी 11 बँका ज्या आहेत त्या जुन्या खाजगी बँकामध्ये येतात आणि 1969च्या आधी स्थापन झालेल्या बँका असतात त्यांना राष्ट्रीयकरणातून सुटलेल्या अशा सध्या चालू असलेल्या या बँका ज्या आहेत त्यांना जुन्या खाजगी बँका असं म्हटलं जातं. 10 बँकांना नवीन खाजगी बँका असे म्हटलं जातं. 1991 नंतर बँका स्थापनेची परवाने मिळून सध्या चालू असलेल्या बँका ज्या आहेत त्या नवीन खाजगी बँकांमध्ये येतात. तसेच उरलेल्या 12 बँका ज्या आहेत त्या लघु वित्त बँका म्हणून म्हटल्या जातात. स्मॉल फायनान्स बँक त्याला म्हणतात. आणि 6 बँका ज्या आहेत ते देय बँका म्हणजेच पेमेंट्स बँक असं म्हटलं जातं. तर 2 बँका ज्या आहेत ते स्थानिक क्षेत्रीय बँका आहेत. पे त्याला लोकल एरिया बँक्स असं म्हणतो. आता आपण चार्ट बघूया. हा बँक बाजार ह्याच्यामध्ये काय लिहिलंय? पहिला असेल व्यापारी बँका, दुसरा आहे सहकारी बँका. व्यापारी बँकामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका येतात, तसेच खाजगी क्षेत्रातील बँका आहेत. सार्वजनिक क्षेत्रामध्ये कोण येतं? आर-बी-आय येतं. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका असतील, प्रादेशिक ग्रामीण बँक. खाजगी क्षेत्रामध्ये भारतीय बँका असतील किंवा परकीय बँका. तर भारतीय बँकामध्ये जुन्या खाजगी बँका असतील, तसेच नवीन खाजगी बँका असतील, लघु वित्त बँका, देय बँका आणि स्थानिक क्षेत्रीय बँका असा त्याचा क्रम लागतो. पुढील आपण बघणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया याची निर्मिती जी आहे ती 1806 रोजी झाली होती. ब्रिटिश शासन भांडवलदार असणारी ही बँक जी आहे ती बँक ऑफ कलकत्ता स्थापन झाली होती. या बँकेचे 1809 मध्ये बँक ऑफ बंगाल असं करण्यात आले. तर 15 एप्रिल 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1 जुलै 1843 ला बँक ऑफ मद्रास अशी दोन बँका ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आल्या. तर या प्रांतीय बँका होत्या. तर 1921ला या तिन्ही बँकांचे एकत्रीकरण करून एकच इम्पेरियल बँक या नावाने एक बँक सुरू करण्यात आली, बॉम्बे, मद्रास आणि बेंगालची. तर 1951 मध्ये E.D. गोरवाला यांच्या समितीने स्थापन झालेल्या अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समितीने जे आहे ते इम्पेरियल बँक भारत सरकारकडे हस्तांतरित करण्याचे सुचवले. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याची शिफारस केली 1954 मध्ये. तर या समितीने हस्तांतराचा उद्देश स्टेट बँक सेवा ग्रामीण व निमशहरी भागापर्यंत पोहोचावी असा त्यांचा उद्देश होता. तर त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 सहमत केला. 1955ला इम्पेरियल बँकेचे हस्तांतरण होऊन तिचे जे आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आले. तर 1921च्या पूर्वी 3 प्रांतासाठी 3 प्रांतीय बँका होत्या. तर 8 संस्थानामध्ये 8 संस्थानिक बँका होत्या. E.D. गोरवाला समितीने जे आहे त्याचे वर्गीकरण करण्याची शिफारस केली. त्यामुळे 1959ला स्टेट बँक ऑफ इंडिया उपसंस्था बँका कायदा 1959 सहमत केला. या कायद्यानुसार 1960 मध्ये 8ही बँकांना जे आहे ते स्टेट बँकेच्या उपसंस्था म्हणून म्हटले जाते. आता ह्यांची नावं काय? तर स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंदोर असेल, त्यानंतर हैदराबाद, पटियाला, त्रावणकोर, म्हैसूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर अशी त्यांची नावे. तर ह्या बँका ज्या आहेत त्या सहयोगी बँका म्हणून म्हटले जाते. टोटल 8 बँका आहेत त्यामध्ये. तर 1963 मध्ये बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर जे आहे ते जे एकत्रीकरण करण्यात आले आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर असे त्याचं नाव देण्यात आलं होतं. तर 2007ला काशीनाथ स्टेट बँक ही स्टेट बँकेमध्ये विलीन करण्यात आली. पुढे जाऊन 2008ला स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि बँक ऑफ इंदोर हे जे विलगीकरण करण्यात आले.
त्यामुळे आता जी आहे ती त्यावेळी संख्या 5वर पोचली होती. तर 2013ला महिलांचे आर्थिकदृष्ट्या सबलीकरण व्हावे यासाठी भारतीय महिला बँकेची स्थापना करण्यात आली. त्याची मुख्यालय जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. उर्वरित 5 सहयोगी बँका ज्या आहेत व भारतीय महिला बँकेत विलीन करण्याची चर्चा 2016ला करण्यात आली होती. तर त्यानुसार 2017ला केंद्र सरकारने 5 सहयोगी बँकेचे विलीन झाल्याचे अध्यादेश करण्यात आले. तर त्यामध्ये बिकानेर असेल, जयपूर, हैदराबाद, म्हैसूर, पटियाला आणि त्रावणकोर हे जे आहे ते त्यासाठी नियम काढला होता. तर सर्व अध्यादेशानुसार हा जो आहे तो कायदा 1955 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि 1 एप्रिल 2017 पासून 6 बँकांच्या शाखा ज्या आहेत त्या स्टेट बँकेच्या शाखा झाल्या. तसेच यातील कर्मचारी जे आहेत ते सर्व स्टेट बँकेचे कर्मचारी झाले. त्यामुळे काय झालं तर बँक जाळे आणखी विस्तारित व्हावे व बँका सुव्यवस्थित व्हाव्या या उद्देशाने हे विलगीकरण करण्यात आले होते. पुढे जाऊन जिओ पेमेंट बँक मध्ये स्टेट बँकेचा 30% वाटा आहे. 2020ला रिझर्व्ह बँकेने येस बँकचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तर 2020ला येस बँकेच्या पुनर्रचनेची घोषणा करण्यात आली. त्यासाठी गुंतवणूकदारांनी 12,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली होती. तर येस बँकेमध्ये जर बघितलं तर स्टेट बँकेचा 30% वाटा आहे. वर्गीकरण स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी व्यापारी बँक म्हणून गणली जाते. विशेष बाब म्हणजे जिथे रिझर्व्ह बँकेच्या शाखा नाही तिथे स्टेट बँक ऑफ रिझर्व्ह बँकेचे एजंट म्हणून काम करत असते. तर भारत सरकारचा या ठिकाणी 57.59% वाटा यामध्ये आहे स्टेट बँकेमध्ये. याचे मुख्यालय बघितले तर मुंबई या ठिकाणी. व्यवस्थापनामध्ये संचालक मंडळ येते. त्यांना व्यवसायाचा व्यवहार करण्याचा पूर्ण अधिकार आहे या ठिकाणी. भारत सरकार रिझर्व्ह बँकेमार्फत हे मंडळ जे आहे ते मार्गदर्शन करत असते. त्याच्यामध्ये 21 संचालक असतात. त्यापैकी 1 अध्यक्ष, 1 उपाध्यक्ष निवडलं जातं. तर या ठिकाणी भांडवल जे आहे ते दिलं आहे, किती भांडवल होतं. आपल्या परीक्षेला कधी यावरती प्रश्न आलेला नाही. तर स्टेट बँकेचे उद्दिष्ट बघूया आता आपण. पहिला आहे बँकिंग व्यवस्था वृद्धिंगत करून ग्रामीण व दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवणे. व्यापारी बँकेमधला बहुतांश भाग शासकीय नियंत्रणाखाली आणणे. माफक व्याजदराने जे आहे ते कर्ज देणे तसेच लघु उद्योगांना कर्ज पुरवणे. रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण यशस्वी करणे. तसेच रिझर्व्ह बँकेची स्टेट बँकेची कार्य आहेत. व्यापारी बँका म्हणून स्टेट बँकेचा भारतात सर्वाधिक प्रभाव आहे. तर ब्लूमबर्ग संस्थेच्या 2015 मधील पाहणीनुसार जगातील सर्वात मोठ्या संपत्ती असलेल्या बँकांच्या आधीच स्टेट बँक जी आहे ती 52व्या क्रमांकाला येते. तर भारतातील 6 बँकांच्या स्टेट बँकेतील विलगीकरणामुळे त्याचा क्रमांक 45 वर आला आहे. भारतातील कुठल्याही बँकापेक्षा स्टेट बँकेमध्ये सर्वाधिक ठेवी आहेत. तर ह्या ठेवीचे प्रमाण जे आहे ते खूप दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण ठेवीपैकी 23% पेक्षा जास्त ठेवी या ठिकाणी आहेत. पुढील आता बघणार आहे आपण राष्ट्रीयकृत बँका. निर्मिती जी आहे ती राष्ट्रीयकृत बँकाची. स्टेट बँक 1955 व तिच्या सहयोगी बँकांच्या 1959 हस्तांतरानंतर देशातील 70% पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकांना जे आहे ते राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. 1969 मध्ये घेण्यात आला. समाजवादी संरचनेचे दुसुकणाऱ्या भारतीय मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बँक क्षेत्रावर खाजगी वर्चस्व पटण्यासारखे नव्हते. बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे शासन करत असलेले पंचवार्षिक आर्थिक नियोजन सुकर होते. तसेच ग्रामीण क्षेत्रापर्यंत जे आहे ते पोहोचवणे योजना अपेक्षित होते. राष्ट्रीय धोरणांना अनुसरून आर्थिक विकास व नियोजन करणे हे कारण या ठिकाणी अधोरेखित करण्यात आले. 1959ला केंद्र सरकारने बँकिंग कंपनी हस्तांतरण कायदा केला आणि त्याद्वारे ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी रुपयापेक्षा जास्त होत्या अशा 14 बँकांचे राष्ट्रीयकरण यावेळी करण्यात आले. या अध्यादेशाचे रूपांतर जे आहे ते कायद्यामध्ये करण्यात आले आणि बँकिंग कंपनी कायदा जो आहे तो संसदेमध्ये मांडण्यात आला. तर 1969ला हे विधेयक सहमत करण्यात आले आणि त्याचे कायद्यामध्ये रूपांतर झाले. 1970ला अपूर्ण मोबदला दिला गेला. काहीचे राष्ट्रीयकरण करून असमान वागणूक दिली. या कायद्यामुळे कारणामुळे जो आहे तो अवैध ठरला. केंद्र सरकारने नवीन त्रुटी विरहित जे आहे ते संसदेत विधेयक मांडले. तर 1970ला हे सहमत करण्यात आले. नवीन बँकिंग कंपनी कायदा 1970 कायद्यामध्ये एक स्वतंत्र 21वे कलम टाकण्यात आले होते. तर 19 जुलै 1969ला केलेले मागचे राष्ट्रीयकरण वैध ठरवण्यात आले. तर 1980ला पुन्हा एकदा ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त आहेत त्यांना 6 बँकांचे अशा राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर या 6 बँकांचे परत हस्तांतरण करून बँकिंग कंपनी कायदा 1980 आहे तो सहमत करण्यात आला. 4 सप्टेंबर 1993ला
राष्ट्रीयकृत बँकापैकी न्यू बँक ऑफ इंडिया या बँकेचे जे आहे ते रूपांतर करण्यात आले. कशामध्ये? पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांची संख्या जी आहे ती 19 वर पोहोचली. तर वर्गवारी बघूया. या बँका सरकारी व्यापारी बँका असल्या तरी त्यांना शासकीय हस्तांतरण किंवा राष्ट्रीयकृत बँका म्हणून गणली जाते. तर वरती त्या नावं दिलेली आहेत बघा त्यांची. ह्या ज्या 14 बँका आहेत त्यांचे 1969ला राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर पुढे जाऊन आपण बघणारच आहे आता. तर 1969ला राष्ट्रीयकरण केले ज्यांच्या 50 कोटीपेक्षा जास्त होता आणि 200 कोटीपेक्षा जास्त होता त्यांचे 1980 या रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर संख्या जी आहे ती आता बघूया आपण. 1991च्या नरसिंह समितीने विविध बँका एकत्र करून 4 आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतील अशा बँका व 8 ते 10 राष्ट्रीय बँका स्तरावरील बँका तयार करण्याची शिफारस केली. तर 1998 मधील नरसिंह समिती 2 ने तसेच 2008 मधील लीलाधर समिती, 2014 मधील नाईक समिती आणि यांनी विलगीकरणाद्वारे बँकांची सुदृढीकरणाचा जी आहे ती शिफारस केली होती. 1991 नंतर विविध बँकांची विलगीकरण करण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पहिले विलगीकरण जे झाले ते 1993ला न्यू बँक ऑफ इंडिया या बँकेचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये जे आहे ते विलगीकरण करण्यात आले होते. तर त्याद्वारे जी आहे ती संख्या 20 वरून 19 इतकी झाली होती. राष्ट्रीयकृत बँकांमधील दुसरे विलगीकरण तब्बल 26 वर्षानंतर झाले. तर ह्याच्यामध्ये काय झालं तर बँकांची भांडवल पर्याप्तता वाढावी, अकार्यकारी संपत्ती कमी व्हावी, बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढावी, तसेच त्याचे जाळे विस्तारित व्हावे, सुव्यवस्थित करावे, हे जे आहे ते विलगीकरण करण्याचे उद्देश होते. तर 2019ला विजया बँक आणि देना बँक या 2 बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये जे आहे ते विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे ती संख्या 19 वरून 17 या ठिकाणी पोहोचली. तर पुढे जाऊन असेच इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचे झाले 2020ला. तसेच ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया याचे जे आहे ते पंजाब नॅशनल बँकेमध्ये, सिंडिकेट बँकेचे जे आहे ते कॅनरा बँकेमध्ये, तसेच आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे जे आहे ते युनियन बँकमध्ये रूपांतरित करण्यात आले होते, विलगीकरण करण्यात आले होते. तर ही 2020 पर्यंत जी आहे ती प्रक्रिया पूर्ण झाली. 2021-22 या अर्थसंकल्पामध्ये 2 सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एक साधारण विमा कंपनीचे खाजगीकरण करण्याची घोषणा यावेळी केली होती. तर यासाठी नीती आयोगाचा सल्ला मागवण्यात आला होता. तर नीती आयोगाने निर्गुंतवणूक सचिव समितीकडे 2 सार्वजनिक बँकांची जी आहे ती नावे या ठिकाणी सुचवली. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक या 2 बँका या ठिकाणी सुचवल्या होत्या. तर लवकरच 2 बँकांमधील सरकारचा वाटा निघून निर्गुंतवणूक या 2 बँकांमध्ये करण्याची शक्यता आहे. विलगीकरणाची प्रक्रिया कशी असते ती बघणार आहे. 2017ला केंद्र सरकारने सरकारी बँकांचे एकमेकात विलगीकरण केले. तर याला अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम म्हणतात. या यंत्रणेमध्ये एक अध्यक्ष व 2 सदस्य असतात. स्वतः वित्त मंत्री जे असतील ते ह्याचे अध्यक्ष असतात. तसेच 2 कॅबिनेट मंत्री सदस्य या ठिकाणी असतात. बँका विलगीकरणाचा प्रस्ताव वर सांगितल्याप्रमाणे अल्टरनेट मेकॅनिझमकडे सादर करण्यात येतो. या प्रस्तावाची छाननी केली जाते. या कामी रिझर्व्ह बँकेचा सल्ला देखील घेतला जातो. 3 महिन्यामध्ये जे आहे ते प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर केला जातो आणि नंतर कॅबिनेट अशी मंजुरी मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे सहमत करून दोन्ही सभागृहाद्वारे मांडला जातो. तर संसदेने संमती दिल्यावरती 1970-1980च्या कायद्यात दुरुस्ती होऊन विलगीकरण करण्यास अंमलात कायदा येतो. पुढील पॉईंट बघणार आहे आपण प्रादेशिक ग्रामीण बँका, त्याला RRB रिजनल रूरल बँक असं देखील म्हटलं जातं. तर याची निर्मिती जी आहे ती स्टेट बँक आणि सहयोगी बँकांचे हस्तांतरण आणि 1969च्या राष्ट्रीयकरणानंतर ग्रामीण बँक क्षेत्रामध्ये बँकांचा प्रसार होण्याच्या उद्देशाने 1975 मध्ये नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्रामीण बँकांसाठी कार्यगट जो आहे तो करण्यात आले. तर या स्थापनेमध्ये ग्रामीण भागासाठी जे आहे ते प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. या बँका स्थापनेसाठी 2 हेतू होते. पहिला म्हणजे एक सहकारी बँकाप्रमाणे या बँकांनी स्थानिक तथा प्रादेशिक गरजांवर लक्ष केंद्रित करावे. तसेच व्यापारी बँकांच्या आर्थिक स्रोताचा वापर करून व्यापारी बँकाप्रमाणे व्यावसायिक बनावे. हे 2 उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आले होते. 1975ला केंद्र सरकारने प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापनेचा एक अध्यादेश आहे तो जारी केला. या अध्यादेशाला 1975ला 5 प्रादेशिक बँका स्थापन करण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. तर प्रथम बँक असेल ती मुरादाबाद या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये आहे. सिंडिकेट बँकेद्वारा पुरस्कृत आहे ही बँक.
ग्रामीण बँक माल्डा पश्चिम बंगाल या ठिकाणी युनायटेड बँकद्वारे पुरस्कृत आहे. गोरखपूर क्षेत्रीय ग्रामीण बँक गोरखपूर या ठिकाणी स्टेट बँकेद्वारे पुरस्कृत आहे. हरियाणा क्षेत्रीय ग्रामीण बँक भिवानी येथे आहे पंजाब नॅशनल बँकेद्वारे. तसेच जयपूर नागौर अंचलिक ग्रामीण बँक जयपूर राजस्थान युनायटेड कमर्शियल बँकेद्वारे पुरस्कृत या ठिकाणी करण्यात आली. 1976ला प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 जो आहे तो लागू करण्यात आला. 1987 पर्यंत ही संख्या 196 पर्यंत गेली होती. तर या बँकेने सुमारे 14,446 शाखा आणि 558 जिल्ह्यामध्ये जे आहे ते पसरल्या. पुढे जाऊन 1987 मध्ये केळकर समितीने नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन न करण्याची शिफारस करण्यात आली. तर 1991 नंतर 3 टप्प्यामध्ये याचे दृढीकरण जे आहे ते करण्यात आले होते. पुढील पॉईंट बघणार आहे आपण जुन्या खाजगी बँका. तर जुन्या खाजगी बँकांची निर्मिती 1969 पूर्वी स्थापन झालेल्या ज्या बँका आहेत आणि राष्ट्रीयकरणातून सुटलेल्या बँकांना जुन्या खाजगी बँका असं म्हटलं जातं. 1969 मध्ये 50 कोटी रुपयापेक्षा कमी होत्या आणि 1980 मध्ये 200 कोटी रुपयापेक्षा कमी होत्या. अशा बँकांना राष्ट्रीयकरण झाले नाही, तर त्यामुळे जुन्या खाजगी बँका त्यांना म्हटलं जातं. तर 1990च्या दशकामध्ये या बँकांची संख्या 20 ते 24 दरम्यान होती. यातील काही बँका इतर बँकांमध्ये विलीन होत गेल्यामुळे त्याची संख्या 12 जवळ झाली. तर 2020ला लक्ष्मी विलास बँके चेन्नई स्थित होती ही बँक. या परकीय बँकांच्या भारतातील उपसंस्थेत म्हणजे DBS असे नाव झाले विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे जुन्या खाजगी बँकांची संख्या जी आहे ती 11वर पोहोचली. वर्गवारी जर बघितलं तर या बँकांना जुन्या खाजगी बँका असं म्हटलं जातं. याचे मुख्यालय जे आहे ते तक्त्यामध्ये दिलेलं आहे बघा. तर या ठिकाणी तुम्ही बघा सिटी युनियन बँक जे आहे त्याचं मुख्यालय कुठं आहे? कर्नाटका बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तसेच ज्या सर्व बँका आहेत जुन्या 11 बँका खाजगी क्षेत्रातील 11 बँका आहेत या, तर यांची मुख्यालय या ठिकाणी दिले. तर महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर मुंबई येथे कर्नाटका बँक आहे आणि RBL बँक जी आहे ती कोल्हापूर या ठिकाणी आहे. नवीन खाजगी बँकामध्ये काय येतं? तर नवीन खाजगी बँकांमध्ये 1991 नंतर 69 नंतर खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका स्थापन करण्याची परवानगी दिली. 1991 नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणामुळे 3 टप्प्यामध्ये खाजगी बँका स्थापन करण्यात आल्या. 1991 नंतर बँक परवाना मिळालेल्या या बँकांना नवीन खाजगी बँका असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी 1991 नंतर ज्या आहे त्या नवीन बँका तयार झाल्या, त्यांना प्रायव्हेट क्षेत्रातील म्हणजे नवीन खाजगी बँका म्हणतात. नरसिंह समितीच्या खाजगी बँका स्थापनेत जी आहे ती परवानगी देण्याची शिफारस विचारात घेऊन 1993 मध्ये रिझर्व्ह बँकेने जे आहे ते खाजगी बँका स्थापनेचा मार्गदर्शक सूचना काढल्या. तर या परवान्यासाठी 100 कोटी रुपयापर्यंतची जी आहे ती किमान भरणा या ठिकाणी होता. तसेच किमान 25% प्रवर्तनाचा वाटा या ठिकाणी होता. तर 1993 ते 95 मध्ये एकूण 10 बँकांना परवानगी देण्यात आली. यापैकी सध्या 6 बँका सुरू आहेत. त्यामध्ये ॲक्सिस बँक असेल, ICICI बँक, इंडलसंड बँक, HDFC बँक, IDBI बँक आणि DCA बँक. तर 1998 मध्ये नरसिंह समिती 2च्या समिती शिफारसीनुसार 2001 मध्ये रिझर्व्ह बँकेने खाजगी बँका स्थापन करण्याची शिफारस दिली आणि दुसऱ्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या चालू केल्या. 200 कोटी रुपयापेक्षा किमान भरणा भांडवल आहे अशी अट या ठिकाणी घालण्यात आली. तर 2003 मध्ये 2 बँकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आली. पहिली आहे कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक. 2013ला रिझर्व्ह बँकेने खाजगी बँका स्थापन करण्यासाठी तिसऱ्या ज्या आहेत ती मार्गदर्शक सूचना काढल्या. तर या सूचनेनुसार 500 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त भांडवल जे आहे आणि किमान 40% प्रवर्तनाचा वाटा आहे त्यांना या ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली. तर गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा म्हणजे NBFC बँकांमध्ये रूपांतरित होण्याची परवानगी देण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना NOFHFC याच्या माध्यमातून खाजगी बँका स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच वर्षभरामध्ये बँका जेवढ्या शाखा उघडेल त्यातील 25% शाखा ज्या आहेत ते ग्रामीण भागामध्ये उभ्या करण्याची अट घालण्यात आली. तसेच शहरी भागामध्ये कमी शाखा स्थापन करण्याचे परवाना धोरण जे आहे ते शिथिल करण्यात आले. तर यामध्ये जे होते ते 25 अर्ज आले होते. तर 25 अर्ज आले होते टोटल यामध्ये. वरील 10 बँकांपैकी ICICI बँक, IDBI बँक लिमिटेड, तसेच बंधन बँक, IDFC फर्स्ट बँक ही वैश्विक बँक म्हणून युनिव्हर्सल बँक आहेत. ICICI बँक ही भारतातील पहिली वैश्विक बँक म्हणून या ठिकाणी उदयास आली.
IDBI बँकेला भारतात वाटा जो आहे तो 2004 नंतर 51% जास्त झाला. त्यामुळे 2004 नंतर IDBI सरकारी बँक म्हणली. तिला नव्या युगातील वैश्विक बँक किंवा सरकारी बँक असं म्हटलं जातं. रिझर्व्ह बँकेने इतर सार्वजनिक बँका असा उपघटक बनवून IDBI बँकेचा जो आहे तो समावेश यामध्ये करण्यात आला. IDBI मधील आणखीन शेअर्स LICने खरेदी केल्यामुळे LICचा जो आहे तो वाटा या ठिकाणी 51% झाला आणि भारत सरकारचा एकूण 46.46 इतका झाला. तर IDBI बँकेची गणना पुन्हा खाजगी बँक म्हणून करण्यात आली आहे. तर या ठिकाणी जे आहे ते किमान भरणा भांडवल होता त्याचं 500 कोटी रुपयापेक्षा जास्त. प्रवर्तनाचा वाटा जे आहे ते 5 वर्ष किमान 40% इतका राहील. तसेच CRR आणि SLR राखण्याचे जे बंधन आहे ते याच्याप्रमाणे राहील. हा जो कन्सेप्ट आहे तो आपण RBIच्या चॅप्टरमध्ये बघितला आहे. त्यामुळे RBI चॅप्टर जो आहे तो तुम्ही डबल एकदा रिव्हिज करा. तर वैश्विक बँक म्हणजे काय आता बघूया आपण. वैश्विक बँक म्हणजे बँक आणि विकास वित्तीय संस्था ह्या दोन्ही एकत्र करून जी तयार होते त्याला वैश्विक बँक असं म्हटलं जातं. जी गुंतवणूक बँक आहे, वाणिज्य बँक, विकास बँक, ग्राहक बँक या सर्व भूमिका बजावत असते. तसेच एकाच छताखाली ठेवी, कर्ज, विमा, शेअर किंवा म्युच्युअल फंड सारख्या मर्चंट बँकिंग सारख्या सेवा पुरवत असते. त्याला विकास बँका म्हटलं जातं. तर वैश्विक बँकांना आणि बाजारात ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवत असतात. तसेच REH खान समितीने जे आहे ते भारतामध्ये वैश्विक बँक संकल्पना रुजवली. भारतात ICICI बँक आणि IDBI बँक लिमिटेड ह्या वैश्विक बँक म्हणून उदयास आल्या. नवीन परवाना दिलेल्या IDFC फर्स्ट बँक, बंधन बँक याही या ठिकाणी वैश्विक बँक म्हणून आहेत. परकीय थेट गुंतवणूक आता आपण बघणार आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कर रचना चॅप्टरमध्ये आहे, तो पण आपण शिकवलेला आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये 74% FDI ला परवानगी देण्यात आली. तर खाजगी वाणिज्य बँकांना नुकताच परवाना मिळाला आहे. त्यामुळे 5 वर्ष आणि 49%पेक्षा जास्त FDI या ठिकाणी करता येत नाही. 2013 नंतर लघु वित्त बँका, देय बँका या सर्व संकल्पना रुजवण्यात आल्या. खाली नवीन खाजगी बँक, लघु वित्त बँका, देय बँका याची तुलना करण्यात आली. आपण ते बघूया आता. तर मापदंड काय आहे? रिझर्व्ह बँकेच्या सूचना नवीन खाजगी बँकाला जे आहे ते 1993 होता. 2001 आणि 2013 या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या. लघु वित्त बँकांसाठी 2014 सूचना जारी करण्यात आल्या. देय बँकांसाठी 2014. सध्या सुरू असलेल्या खाजगी क्षेत्रातील बँका ज्या आहेत ते नवीन बँका त्यांची सदस्य संख्या जी आहे ती 10 इतकी आहे. तर लघु वित्त बँकेसाठी 12 असेल आणि देयसाठी 6. उदाहरण सांगायचं झालं तर IDFC फर्स्ट बँक, देय बँकामध्ये एअरटेल पेमेंट बँक हे असेल. अपेक्षित कार्य काय आहे तर खाजगी बँकांना सर्वांना बँक सुविधा उपलब्ध करून देणे. लघु वित्तीय बँकांसाठी कमी उत्पन्न गट, लहान व्यावसायिक, शेतकरी किंवा असंघटित क्षेत्राला कर्ज पुरवठा देणे. पेमेंट बँकेवरती लक्षात ठेवा, प्रश्न आला आहे कंबाईनच्या परीक्षेला, कंबाईनला प्रश्न आला होता. तर ह्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणे, देणी देणे, भरणा भरणे, तसेच ATM कार्ड, डेबिट कार्ड याचे निर्गमन करत असते. पात्रता विचारली तर वित्तधारक कंपनी असावी किंवा वित्तीय कंपनी असावी खाजगी बँक करण्यासाठी. तर 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. लघु वित्तीय बँका स्थापन करण्यासाठी म्युच्युअल फंड किंवा वित्त संस्था स्थानिक बँकेमध्ये. देय बँकेमध्ये काय पाहिजे तर प्रीपेड सेवा देणारी कंपनी पाहिजे. गैर बँकिंग वित्तीय कंपनी, दूरसंचार कंपनी, सुपर मार्केट चेन, रिटेल इस्टेट उद्योग किंवा सहकारी संस्था देखील चालतील. किमान भांडवल जे आहे ते 500 कोटी रुपये असलं पाहिजे खाजगी बँकांसाठी. लघु वित्त बँकांसाठी 100 कोटी, तसेच देय बँकांसाठी देखील 100 कोटी. प्रवर्तनाचा वाटा सुरुवातीला 5 वर्ष 40%, सुरुवातीला 40%, पुढील 12 वर्षामध्ये 26% तो उतरता येईल. सुरुवातीची 5 वर्ष किमान 40% देय बँकांसाठी. तर भांडवली मर्यादा जी आहे ती CRR SLR या ठिकाणी गाठावा लागेल. तर हा लघु वित्त बँकांसाठी देखील आहे. CRR आहे मागणी ठेवींप्रमाणे 75% शासकीय प्रतिभूमीमध्ये गुंतवाव्या लागतील देय बँकांसाठी. कर्ज मर्यादा या ठिकाणी नाही खाजगी बँकांना, पण ह्यांना आहे 50% कर्ज जे आहे ते 25 लाखापर्यंत देण्यात येतील. तसेच कर्ज देता येणार नाही देय बँकांसाठी. क्रेडिट कार्ड निर्गमन करता येत नाही. अग्रक्रम क्षेत्रात 40% नवीन खाजगी बँकांना आहे कर्ज देण्यासाठी. 75% आहे ते. ठेवी मर्यादा जर झालं तर यामध्ये नाहीत. आणि देय बँकामध्ये 2%, 2 लाख पर्यंत जे आहेत. FDI मर्यादा जी आहे ती 74% पर्यंत राहील. पहिली 5 वर्षे 49%, यामध्ये 74, यामध्ये पण 74 आहे. तर आपण सर्व फरक बघितला. खाजगी बँका, लघु वित्त बँका असतील किंवा देय बँका. तर एक एक करून आपण माहिती बघणार आहे. लघु वित्त बँका म्हणजे काय.
त्याला स्मॉल फायनान्स बँक देखील म्हणतो. तर वर सांगितल्याप्रमाणे विमल जालन समितीने 25 अर्जापैकी 23 अर्ज बाद केले आणि 2 बँकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आली. तर विवादात्मक परवानग्यासाठी अर्ज करता येतील अशी शिफारस करण्यात आली. विभेदात्मक बँक परवाना पद्धत म्हणजे वैश्विक बँकेचे सर्वच घटक राबवण्याची अपेक्षा न ठेवता विशिष्ट घटकापुरती जी आहे ती बँकेला परवानगी देण्यात येते. 2015 मध्ये 2 बँकांना वैश्विक बँक परवाना या ठिकाणी मिळाला. 2 प्रकारचे परवाने म्हणजे लघु वित्त बँक परवाना, देय बँक परवाना या ठिकाणी. या 2 प्रकारच्या बँक संस्थापनेमध्ये मार्गदर्शक सूचना रिझर्व्ह बँकेने 27 नोव्हेंबर 2014ला प्रकाशित केला. तर याद्वारे 72 अर्ज आले होते टोटल. तर यामध्ये रिझर्व्ह बँकेने 10 संस्थांना लघु वित्त बँकेचा तात्पुरता जो आहे तो परवाना या ठिकाणी दिला आणि 18 महिन्याच्या आत सर्व अटी मानके पूर्ण करण्यासाठी झाल्यानंतर अंतिम परवाना देण्याचे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले होते. तर यामध्ये 2000 मध्ये सुरू करण्यात आलेली जालंधर स्थित असलेली कॅपिटल लोकल एरिया बँक या स्थानिक क्षेत्रीय बँकेला लघु वित्त बँकेमध्ये रूपांतर करण्याचा अंतिम परवाना 2016ला प्राप्त झाला आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक असे तिचे नाव या ठिकाणी 2016ला सुरू झाले. त्यामुळे ती पहिला अंतिम परवाना मिळालेली भारतातील जी आहे ती पहिली लघु वित्त बँक म्हणून उदयास आली. तर 27 सप्टेंबर 2018ला रिझर्व्ह बँकेने परिपत्रकाद्वारे नागरी सहकारी बँकांना ऐच्छिकपणे लघु वित्त बँकांसाठी परिवर्तित होण्याची परवानगी या ठिकाणी दिली. तर उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील शिवालिक मर्केंटाईल नागरी बँकेने या ठिकाणी अर्ज केला आणि तिची जी आहे ती शिवालिक स्मॉल फायनान्स बँक म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आली. तसेच त्यांची बँकेचे मुख्यालय आहे ते नोएडा या ठिकाणी आहे. तर लघु वित्त बँकांची संख्या जी आहे ती या ठिकाणी 12 झालेली आहे. तक्त्यात 11 दिलेले आहे. त्यामध्ये नावे, बँक या ठिकाणी तारीख वगैरे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता वरती इथे दिलेलं आहे बघा सर्व. तर अपेक्षित कार्य काय आहे तर कमी उत्पन्न गट असतील किंवा लहान व्यावसायिक, शेतकरी, असंघटित क्षेत्राला जे आहे ती बँक सुविधा पुरवणे. लघु वित्त बँकांचे अपेक्षित कार्य. पात्रता जर बघितलं तर बँक, वित्त संस्था असतील, स्थानिक बँका, म्युच्युअल फंड यासारख्या बँकांना अर्ज करू शकतात. मात्र या ठिकाणी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच मोठ्या सार्वजनिक बँका, मोठे उद्योग, मोठ्या गैर बँकिंग वित्तीय कंपन्या जे आहे ते अर्ज करू शकत नाही. किमान भांडवल 100 कोटी असावे. सुरुवातीला 40% परिवर्तनाचा वाटा असावा. 12 वर्षामध्ये तो 26 पर्यंत कमी करण्यात येईल. तसेच SLR आणि CRRचे बंधन आहे. टायर 1 भांडवल पर्याप्त 7.5% राखणे यामध्ये अनिवार्य आहे. तर ठेवी मर्यादा काही नाही यामध्ये. FDI मर्यादा 74% इतकी देण्यात आली. अग्रक्रम क्षेत्रासाठी देखील 25% जे आहे ते वाटा, 75% जे आहे ते बंधनकारक आहे कर्ज देणे आणि 25% शाखा ग्रामीण भागामध्ये उघडणे बंधनकारक आहे. यासाठी पेमेंट बँक त्याला म्हणतो. निर्मिती 2013 मध्ये करण्यात आली. संचालक जे होते ते नचिकेत मोरे यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली होती देय बँकेची. 2014च्या मार्गदर्शक सूचनानुसार देय बँक स्थापन करण्याची रिझर्व्ह बँकेकडे 41 अर्ज होते. त्याद्वारे रिझर्व्ह बँकेने नचिकेत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती स्थापन केली. तर याद्वारे 11 संस्थांना देय बँक स्थापनेचा तात्पुरता परवानगी देण्यात आला. 18 महिन्याचा आत सर्व अटी व मानके पूर्ण केल्यानंतर अंतिम परवाना देण्यामध्ये जे आहे ते उर्वरित 8 पैकी 7 संस्थांना अंतिम परवाना मिळाला या ठिकाणी. तर 80% भारतीय एअरटेल आणि 20% कोटक महिंद्रा बँकेचा वाटा असलेले जे एअरटेल पेमेंट बँक जी आहे ती 12 जानेवारी 2017ला सुरू करण्यात आली. ती पहिली अंतिम परवाना मिळवणारी भारतातील सर्वात पहिली बँक म्हणून या ठिकाणी उदयास आली. तर पुढे जाऊन भारतीय पोस्ट विभागाने देखील देय बँक स्थापन करण्यासाठी अर्ज केला होता. तर भारतीय पोस्ट विभागाने इंडियन पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यासाठी दुसरी देय बँक ठरली. विशेष म्हणजे इतर बँका ज्या देय बँका या खाजगी बँका आहेत. इंडियन पोस्ट बँक ही जी आहे ती 100% सरकारची बँक म्हणून आहे. तर पेमेंट बँकेसाठी हे झालं. 3 जानेवारी 2017ला अंतिम परवाना मिळालेला आहे. पेटीएम म्हणजे 197 कम्युनिकेशन 2017ला पेमेंट बँक म्हणून या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. यांचे कार्य काय आहे तर ठेवी स्वीकारणे, भरणा भरणे, देणी भागवणे इत्यादी आहेत. तसेच देणी भागवण्यासाठी या बँकांना जे आहे ते प्रीपेड कार्ड तसेच डेबिट कार्ड जे आहे ते निर्गमित करता येते. शेजारील तक्त्यामध्ये जे आहे ते दिलेलं आहे बघा त्यांनी. तर यामध्ये पेमेंट बँकेला काय काय अनुकूल बघूया. पेमेंट बँकेसाठी प्रकार जे आहे ते सेमी क्लोज्ड PPI आणि पेमेंट बँकेसाठी जे आहे ते देय बँक आहे. कायदा जो आहे तो 2007चा आहे आणि पेमेंट बँकेसाठी पेटीएमच्या RBI ॲक्ट 1934 नुसार आणि बँकिंग रेग्युलेशन 1949 नुसार.
खातेदार पेटीएममध्ये कोण काढू शकतात? वॅलेटमधील पैसे काढण्यासाठी बँकेचा आधार लागतो, ठेवीदार व्याज मिळवत नाहीत. पण पेटीएम बँकेमध्ये काय होणार? पैसे मुक्तपणे काढू शकतो, तसेच ठेवीवर व्याज मिळते. खातेधारकांना तिसऱ्याच बँकेत असतो आणि पेटीएम पेमेंट बँकेमध्ये मात्र तो स्वतःच बँकेच्या असतील. कुठल्या? पेटीएम बँकेच्या. पात्रता जी आहे ती प्रीपेड सेवा देणारी मोबाईल कंपनी, गैर बँकिंग वित्तीय कंपनी, तसेच दूरसंचार कंपनी, सुपर मार्केट साखळी उद्योग, रिटेल इस्टेट उद्योग, सहकारी संस्था, देय बँका परवान्यासाठी अर्ज करू शकतात. 100 कोटीपर्यंत जी आहे ती किमान भरणा भांडवल या ठिकाणी पाहिजे. प्रवर्तनाचा वाटा 5 वर्ष आणि 40% इतका राहिले. तर ही माहिती दे. भांडवली मर्यादा जी आहे ती SLR 75% या ठिकाणी देण्यात आलं आहे. बँक ठेवीपैकी 25% जे आहेत त्या रक्कम जास्त गुंतवता येणार नाही यामध्ये असं सांगितलंय. कर्ज मर्यादा, देय बँक जी आहे ती कर्ज देऊ शकत नाही. त्याचे काम फक्त आहे की देणी भागवणे एवढेच. या बँकांना क्रेडिट कार्ड देखील नियमन करता येत नाही. तसेच ठेवी मर्यादा काय आहे तर एका खात्यामध्ये 1 लाख रुपयापेक्षा जास्त ठेवी यामध्ये ठेवता येत नाहीत. पुढे जाऊन आपण स्थानिक क्षेत्रीय बँका बघणार आहे. 1996ला स्थानिक वित्तीय गरजा भागवण्यासाठी 2 ते 3 जिल्ह्यांची कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकांना खाजगी बँका मार्गदर्शक सूचनाद्वारे स्थानिक क्षेत्रातील क्षेत्रीय बँका असे नवीन गट करण्यात आले. तर घोषणेनंतर सुमारे 227 अर्ज या ठिकाणी आले. 10 संस्थांना बँक स्थापनेचा तात्पुरता परवाना देण्यात आला. तर 2003 मधील सुभद्रा बँकेला जे आहे ते दिलेल्या परवानगीनंतर मात्र परवाने जे आहे ते रिझर्व्ह बँकेने देणे बंद केले. तर यामध्ये 6 संस्थांना अंतिम परवाना देऊन 6 स्थानिक क्षेत्र बँका या ठिकाणी सुरू झाल्या. विनायक बँकेचा परवाना 2001 मध्ये काढून घेण्यात आला. तसेच अलीकडच्या काळामध्ये जालंधर स्थित असलेल्या कॅपिटल लोकल एरिया व लघु वित्त बँकेचा परवाना मिळाला. ती कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक झाली. त्यामुळे तिला स्थानिक क्षेत्रीय बँका या सदरामध्ये 3च बँका आता यामध्ये उरलेल्या आहेत. तर स्थानिक क्षेत्रीय बँका ज्या आहेत ते आता 2च या ठिकाणी उरल्या आहेत. ती म्हणजे या ठिकाणी नावं दिली आहेत बघा त्यांनी. याचं उद्दिष्ट काय असतं? स्थानिक ग्रामीण भागामध्ये बचती गोळा करणे, ग्रामीण भागासाठी आर्थिक स्रोत उभा करणे आणि स्थानिक गरजा भागवणे. भांडवल आहे ते 5 कोटी रुपये भांडवल व प्रवर्तनाचे किमान 2 कोटी भांडवल आवश्यक असणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्र किमान 3 जिल्हे इतके राहील. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कोस्टल लोकल बँक आणि कृष्णा भीमा समृद्धी लोकल बँक ही जी आहे त्या 2 स्थानिक क्षेत्रीय बँका या ठिकाणी राहिलेल्या आहेत. परकीय बँक कोणत्या असतात तर 1853 मध्ये मर्सेंटाईल बँक ऑफ इंडिया, लंडन अँड चायना या परकीय बँकांनी सर्वप्रथम भारतामध्ये प्रवेश घेतला. भारतातील उपसंस्था मुंबईत स्थापन झाली. आधुनिक रूप म्हणजे HSBC म्हणजे हाँगकाँग अँड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन. हाँगकाँगमधून सुरू झालेल्या बँकेचे सध्या मुख्यालय लंडनमध्ये आहे. HSBC पाठोपाठ 1858 मध्ये इंग्लंडमधील स्टँडर्ड चार्टर्ड, 1860 मध्ये फ्रान्स स्थित BNP पारिबास या बँकांनी भारतात शाखा उघडल्या. 1935 पर्यंत भारतात परकीय बँकांची संख्या 18 होती. 1990 पर्यंत 24 वर टिकून राहिली आणि आता जर बघितलं तर सध्या एकूण 46 परकीय बँकांचा 325 शाखा असलेल्या भारतामध्ये कार्यरत आहे. तर सर्वाधिक भारतामध्ये 102 शाखा ज्या आहेत त्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या असून 50 शाखा ज्या आहेत त्या HSBC बँकेच्या आहेत 2 नंबरला. भारतामध्ये सर्वात पहिल्या 1987 मध्ये ATM सुरू करणारी HSBC ही पहिली बँक आहे. सहकारी बँकांची स्थापना 1904 मध्ये करण्यात आली. सहकारी पतपुरवठा संस्था कायद्यान्वये सहकारी बँका उभारण्यात आल्या. 1912ला सहकारी संस्था कायदा तयार करण्यात आला होता. तर 1919च्या मॉन्टेग्यू चिंग्सफंड सुधारणेने प्रांतांना स्वतंत्र सहकारी कायदे उभा करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. मुंबई, बंगाल, ओरिसा, मद्रास या ठिकाणी जे आहे ते स्वतंत्र सहकारी कायदे होते. मुंबई प्रांतासाठी 1925 मध्ये मुंबई सहकारी कायदा अस्तित्वात होता. तर यामध्ये विविध राज्यासाठी विविध रचना या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. रचना जर बघितलं तर नागरी सहकारी बँका असतील. नागरी सहकारी बँका ज्या आहेत शहरी भागामध्ये असतात त्यांना म्हटलं जातं. सध्या भारतामध्ये 1539 बँका आहेत. 49 अनुसूचित असून बाकीच्या आहेत त्या गैर अनुसूचित आहेत. यापैकी जवळपास 103 बँका महाराष्ट्रात कार्यरत आहेत. कृषी क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्यामुळे या बँकांना जे आहे ते बिगर कृषी पतसंस्थांमध्ये गणले जाते. तर ग्रामीण बँकाचे वर्गीकरण लघु मुदतीच्या कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये तसेच दीर्घ मुदतीच्या कर्ज बँकांमध्ये करण्यात येते. लघु मुदतीचे कर्ज आहे त्याच्यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा सहकारी बँका, राज्य सहकारी बँका याचा संबंध आहे. त्यामुळे या मुदतीच्या कर्ज देणाऱ्या लघु मुदतीच्या कर्ज देणाऱ्या बँका म्हणून यांना म्हटलं जातं.
याच्यामध्ये सदस्यीय जी आहे ती रचना असते. प्राथमिक कृषी पतसंस्था असेल त्याच्यामध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना किरकोळ सभासद शुल्क भरून स्थापन करण्यात येते. तसेच यामधून एक अध्यक्ष निवड तसेच सदस्य निवडला जातो. सभासदांनी निवडलेले भांडवल आणि पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या ठेवी या पतसंस्थेचे खेळते भांडवल असते. सभासदांना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज या ठिकाणी पुरवत असते. सर्वाधिक पतसंस्था ज्या आहेत ते महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. तर पुढील जिल्हा सहकारी बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हटलं जातं त्याला. तर यामध्ये जे आहे ते जिल्हा स्तरावरती कार्यरत असते. प्राथमिक कृषी पतसंस्थेचे जे अध्यक्ष असतात राज्य सरकारचे प्रतिनिधी देखील असतात. यामधून जे आहे ते एक अध्यक्ष निवडला जातो. या बँकेचे प्रमुख कार्य जे आहे ते सदस्यांच्या लघु व मध्यम दुरुस्तीच्या पतगरजा भागवणे, प्राथमिक कृषी पतसंस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणे. महाराष्ट्रामध्ये टोटल 31 या ठिकाणी आहेत. पुढे राज्य सहकारी बँका असतील त्यामध्ये जे आहे ते सर्वोच्च स्तरावरील ही सहकारी बँका म्हणून समजली जाते. म्हणजे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संघ असतात. या बँकांना सभासद जे आहेत ते शेअर विक्री करून भांडवल उभारतात. तसेच सभासद बिगर सभासदांकडून ठेवी स्वीकारतात. गरज पडल्यास नाबार्ड किंवा रिझर्व्ह बँकेकडून कर्जही घेतात. आर्थिक विकास करणे याचे मुख्य कारण आहे आणि सामाजिक एकात्मता वाढ करणे. राज्य सरकारची बँकेवर बँकांवर नाबार्डचे नियंत्रण या ठिकाणी असते. तर आपण या ठिकाणी बघूया कंपॅरिझन. तर लक्ष जे आहे ते व्यापारी बँकेचे काय व्यक्ती आणि संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी शेतकरी, ग्रामीण लोक या ठिकाणी आहेत. सहकारी बँकांसाठी शेतकरी असतील, ग्रामीण किंवा लोक ग्रामीण उपक्रम. कर्ज घेणारे कोण असतात या ठिकाणी खातेदार असतात. प्रादेशिक बँकांमध्ये देखील खातेदार असतात. सहकारी बँकांमध्ये मात्र शेअरधारक असतात. कामकाजासाठी आरबीआयचा ऍक्ट आहे 1949चा. यासाठी 1976चा आहे आणि यासाठी 1949चा या ठिकाणी आहे. तसेच व्यवस्थापनामधील नियम जे आहेत ते आरबीआय कायद्यानुसार केलेले आहेत. पुरस्कृत बँकेनुसार या ठिकाणी असतात आणि संबंधित राज्य सरकारवरती सहकारी बँकेचे असतात. तपासणीचे नियमक जे आहे ते आरबीआय करत असते. याचे जे आहे ते नाबार्ड करत असते आणि ह्याचे पण नाबार्ड करत असते. म्हणजे नाबार्डच्या नियंत्रणाखाली प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका आहेत. तर हा जो आहे तो आपला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी झालेला आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामवरती ह्याच्यावरती क्विज टाकलेले आहे. तसेच याची PDF जी आहे तुम्हाला तिथून भेटेल. त्यामुळं PDF साठी आणि टेलिग्रामवरती क्विजसाठी चॅनल जे आहे ते जॉईन करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांबरोबर.